बरोबर आहे. हा वायल होती, सुकेल होती, चांगली एकदम मका होती, एकदम भाव चांगला आहे. एकदम कडकड मका होती अजिबात. त्याला 1200 रुपयाचा नुसतं पानकापडाचा खर्च केला त्याच्यामुळे ह्यो 1750 भाव लागला. नाही तर याचा 1500च्या बी आतमध्ये जाणार होती. मक्काला काय भाव भेटला तेव्हा मक्का पीक पुरम बरं? सरासरी मक्काचा भाव किमान 2200 ते 2400चा भाव जर भेटला हा तेव्हा कुठं आम्हाला समजा 300-400 रुपये रोज पडन त्याच्यामध्ये. आता एकदम सुपर माल आहे मक्काचा. याची आरास चालू आहे. हे रे 1641 चालू आहे सध्या. मक्काचे भाव दाबावत आहे. मक्काचे भाव सध्या घातलेले आहे. ये 1641 रुपया हो रही, 41 रुपया, 41 41 41 रुपया, 1641 रुपया, 1641 चालू आहे. 41 रुपया, 41 बोल रहा है क्या? 41 रुपया, एकदम वायल माल आहे. बघू शकता सुपर माल आहे. 1641 41 41 41 42 43 44 50 दो जगह 50 51 52 53 54 54 55 56 56 56 56 56 1656 56 56 रुपया 56 रुपया 56 रुपया. हाँ बोल रहा है. हाँ 56 1656 होती. हाँ 3 बार. बघू शकता माल आहे. हा जो माल याला 1656 बाजार व्हावा लागलाय. 1656 बघू शकता माल. सुपर माल आहे एकदम. बोर्ड माल आहे. कलरवाला माल आहे. याची बीट चालू आहे. 50 बघू शकता माल 13 22 वर्षी 50 13 22 आणि 6 गटे. 50 50 50 पहा माल कसा आहे कलर. 16 50 50 51 53 54 55 56 57 दुसरी आराशी मक्काची आपली आजची. 60 61 61 61 62 63 64 65 66 67 68 17 1700 1700 बघू शकता माल एकदम सुपर माल आहे. 1700 त्यात काळा दाना पण नाही, कलर पण आहे. 1701 1702 1702 1700 हा माप लावा सेट. बघू शकता हा जो माल याला 1700 बाजार व्हावा लागलाय. आणि सुपर माल होता एकदम कलरवाला. 3 लॉट होते वेगवेगळे. एक 13 कट्टे, एक 6 कट्टे आणि एक 22 कट्टे. हे रे मक्का आहे. मक्काची आवक सध्या कमी झालेली आहे आणि भाव पण कमी झालेले बाजार समितीमध्ये. 1600 हा 1600 1600 हा 11 1611 हा 1611 बघू शकता माल याची बीट चालू आहे. हा 1611 हा हा जो माल आहे 1611 झालेला आहे. दिलेला नाही आणखी. 1611 बघू शकता. शेतकऱ्याचे विचार घेणं आहे आणि पुढे देणं आहे. बघू शकता माल याची बीट चालू आहे. 1646 चालू आहे. बघू शकता माल हा जो माल याची बीट चालू आहे. 58 59 68 70 70 हा 1700 1700 1 11 12 25 26 30 31 32 40 40 40 36 कट्टे. 36 कट्ट्याची बीट आहे. 40 40 40 50 51 51 51 51 51 51 51 51 51 3 बार हो. हा जो माल आहे एकदम सुपर माल 1751 झालेला आहे. बघू शकता 1751 आणि 36 कट्टे होते. 36 कट्टे. आज आपण येलो होतो जालना बाजार समितीला आणि आपल्यासोबत शेतकरी बांधव आहे. त्यांनी आज मक्का आणली होती विघ्नहर्ता ट्रेडर्सवर. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की मक्का किती एकर क्षेत्रात होती
व त्यांना किती खर्च आला त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा. सुभाष आसाराम काळे, गाव नजीक पांगरी, तालुका जिल्हा. तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बरं बरं. तर आपण मक्का दादा किती एकर क्षेत्रात लावली होती? ही 1 एकरच सांगतो मी तुम्हाला. हा, तुमची 1 एकर मक्का होती का? 1 एकर मका होती. त्याचा किती उतारा आला बरं तुम्हाला? त्याचा उतारा 38 कट्टे मका झाली 1 एकरमध्ये. 38 कट्टे झाली का? हा, बरोबर आहे. 38 कट्टे झाली तर तिला खर्च किती आला बरं? एकदम सुरुवातीपासून समजा आपण धरला, नांगाट, त्यात रोटा, त्याच्यात पेरणं, तर सगळं लगे गाडी भाडं आज लोक मार्केटला आणेपर्यंत. तर त्याचा सुरुवातीचा नांगराचा खर्च 1800 रुपये एकरचा आहे. हा त्याच्यानंतर फणाट मारलेला आहे, त्याचे 800 रुपये लागलेले. हा, त्याच्यानंतर एक वखराची पाळी दिली, ते पण 800 रुपये धरा समजा. आणि त्याच्यानंतर लागवडीला 4 लक्ष्म्या लावायला होत्या, 300 रुपये रोजाना, 1200 ते झाले. आणि बैलाचं आणि माणसाचं, घरच्या माणसाचं ते सोडा समजा. हां, त्याला 2 DAPच्या गोण्या टाकल्या होत्या सुरुवातीला. हां, आता ते 3000 रुपयाचं खत. आणि त्याच्यानंतर दुसरा ढोस दिलेला त्याला 1 DAP आणि 2 युरिया. हां, तर ते 2000 रुपये. हा, तर पहिली आळीचं औषध दिलेलं त्याला 500 रुपयाचं डिलिकेट. दुसरा पण एक हात 500 रुपयाचा डिलिकेटचा आहे. आणि त्याच्यानंतर सोंगणीचा खर्च त्याला 5000 रुपयाचा खर्च आहे. हा, आणि मळणी यंत्राचा 4000 रुपये खर्च आहे. हा, त्याच्यानंतर गाडी भाडं 1200 रुपये. हा, बरं. मग आपला एवढा हिसाब शेवटपर्यंत सुरुवातीला किती खर्च आला बरं? आता सरासरी 27 ते 28 हजार रुपयाचा टोटल येईन. असा एक अंदाजे मी काही टोटल लावलं नाही त्याचं. बरोबर आहे. हां, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. बरं. तर आपला माल किती भरण, किती क्विंटल भरण? आता सरासरी माल भरण काय 18-19 क्विंटल भरण समजा. 18-19. हा. ओव्हरऑल माल तर आता त्याचा भाव लागला हो त्याचा 1750चा. 1750. हा, बरोबर आहे. हा, वायल होती, सुकेल होती, चांगली. एकदम कडकड मका होती. अजिबात त्याला 1200 रुपयाचा नुसतं पान कापडाचा खर्च केला, त्याच्यामुळे 1750च भाव लागला. नाही तर याचा 1500च्या बी आतमध्ये जाणार होती. मक्काला काय भाव भेटला तेव्हा मक्का पीक पुरम बरं? सरासरी मक्काचा भाव किमान 2200 ते 2400चा भाव जर भेटला तेव्हा कुठं आम्हाला समजा 300-400 रुपये रोज पडन त्याच्यामध्ये. बरोबर आहे. कारण की मक्का उगवड झाली आपली. ही मका काय किती उराली लावा तुम्ही टोटल त्याचं? तिची काय समजा 18 क्विंटल ते 18,000 आणि ते उरले ते समजा 35चे समजा सरासरी 35,000 रुपये मक्काची उराली. 8-10,000 वाजून राहिली. 8-10 रुपये वाचून राहिले. मग आता 1 एकरचा एवढा खर्च येऊ तर बाकीच्याचं सांगायला मला काही अवसान राहिलेलं नाही. हां, ठीक, धन्यवाद. ठिकाणी शेतकरी बांधव त्यांचं म्हणणं आहे कमीत कमी मक्का 2200 ते 2400 विकली पाहिजे, तेव्हाच मक्का पीक पुरू शकतं. कारण की हमी भावात गेलं पाहिजे. त्याचा खर्च जितका आहे 4 महिन्याचा खर्च आहे, त्याचा जवळपास 25 ते 30 हजार खर्च आहे आणि उत्पन्न ओव्हरऑल 30-35 हजाराचं. त्यामुळे मक्का पीक पुराण नाही, मक्का पीक धोक्यात आहे. चालतं या व्हिडिओमध्ये थांबा, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.